नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। योगजे योग संभूते महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। महापाप हरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। द्विकालय पठे नित्यं धनधान्य समन्विता। महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा। प्रसन्न वर रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके। हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायके। मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये। पूज्य मंगल भूपस्य मनुवंशस्य संतति। संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायिनी। प्रति मंगलवारे पूज्य मंगल सुखप्रदे मंगल सुखप्रदे मंगल। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस जिनि लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी। कंचन वरण विराज सुवेश कानन कुंडल कुंज। कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन। विद्यावान गुणे अति चातुर राम काज करिबे को आतुर। सुमुक्ष रूप धरि विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे। लाय सजीवन लखन जियाए। रघुपति कीने बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई। सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद सहित अहिंसा। तुम उपकार सुग्रीवै कीना राम मिलाय राजपद दीना। जुग सहस्र योजन पर भानु लील्योताहि मधुर। दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुमरे तेते। तुम
रक्षक काहू को डरना, आपण तेज समारो आपे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख विसरावे। और देवता चित्तन धरई, हनुमत से संकट कटे मिटे सब पीरा। जो सुमरे हनुमत बलबीरा, जो शत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। आज श्री पृथ्वीराजजी ने, पृथ्वीराज चव्हाण नाही, त्यांच्याच कुळातले दुसरे, राजस्थानमध्ये कृष्ण भक्तीवर रचना करणारे हे संत, यांचा जन्म बिकानेरचा जो राजा राठोड यांच्या घरामध्ये जन्म झाला। पूर्व पुण्य चांगलं, घराणं चांगलं, त्यामुळे हे राजघराण्याचे पुत्र यांना अफगण राजाच्या दरबारी 9 रत्नापैकी एक रत्न म्हणून गणलं गेलेलं होतं। इसवी आपल्या संवत्सर 1606 मध्ये मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेला ऐतिहासिक द्वारा यांचा जन्म झाला। बालपण चांगलं गेलं, राजघराण्यात विवाह लवकर झाला। यांची पत्नी जैसल जिल्ह्यातील रावल राजाची मुलगी। अशा प्रकारे या पृथ्वीराजांचं जीवन सुरू झालं। उच्च कोटीचं अनन्य भक्ती असलेले भगवंताचे भक्त यांना गुरु मिळाले। म्हणजे सगळी लाईन अगदी उत्तम मिळत गेली। 1668 मध्ये हे काबूलमध्ये आणि संवत 1653 मध्ये म्हणजे 38 पासून 53 मध्ये यांना अहमदनगरचं काम राजाने दिलं। म्हणजे कुठे राजस्थान, कुठे अहमदनगर, तिथे त्यांनी पराक्रम केला आणि त्यांचं व्यक्तिमत्व जास्त वाढलं। इकडे संत कृपा, घराण्याची राजकृपा आणि अकबराची कृपा। आता भगवंताची कृपा म्हणजे काय, तो वाङ्मय रचत गेले जीवनामध्ये आणि हे विश्वस्त सेनानायक म्हणून गणले गेले। पुन्हा मोठं पद मिळालं। अद्भुत महाराणा प्रतापाद्वारा अकबराला अनेक वेळा समजवलं गेलं
अकबर राजाला यांनी अनेक वेळा समजवलं. मातृभूमिकेच्या स्वातंत्र्याविषयी हितेशी मी देशभक्त आहे एवढं अनेक वेळा सांगितलं की मी विद्वान आहे सगळे आहे, पण मला गुलामी आवडत नाही. त्यामुळे यांनी यांची परीक्षा राहण्याकरता यांना इकडेच युद्धावर ठेवलं, तिकडे युद्ध दिलं नाही. मोठं धूर्त होते राजे. पण अकबराचं त्यांच्यावर आतून प्रेम होतं. ही रत्न आहे, सहजासहजी हातातून गेला नाही पाहिजे. हे पृथ्वीराज बहिर्मुख राजाकडून होते, पण अंतर्मुख देशाकडून होते. बहिर्मुख त्याच्याकडून, कारण पगार घ्यायचे, हुकूम पाळायचे, काम करायचे. कविताच्या द्वारानं जगाला स्वातंत्र्याचा बोध करायचे. कवितेमध्ये असं सांगायचे की आपण संसाराच्या ताब्यात न राहता परमार्थाच्या ताब्यात राहायचं, आणि इकडे उपदेश करायचे परक्याच्या सत्तेत न राहता आपली स्वतंत्र सत्ता स्थापित करायचं, असं ज्ञान सांगायचं लोकांना. बरं, यांचा प्रभाव असा होता, यांच्या हाताखाली बरेच यवन सैनिक होते. ते अकबरापेक्षा यांचं जास्त ऐकायचे, म्हणजे यांना अनुकूल होते. ईश्वरी वातावरण अनुकूल असलं की शत्रू किती समोर असला तरी भगवत भक्त शत्रूला घाबरत का नाही, तर त्याला परमेश्वर अनुकूल वातावरण निर्माण करून देतो. ज्या गावात जायचे तिथे भजनाचा नियम ठेवायचे, आणि भजन करून समाजाला. आणि हे म्हणता, जो तो म्हणतो आम्ही मिळवलो, आम्ही मिळवणारे किती होते. खरे देशभक्त जे असताना ते असं दाखवत नाही. ज्यांना आपलं घर पुढे न्यायचं असेल ते फक्त प्रगती पाहता, बाकी मी केलं असं काही साडवलं बी सांगत नाही. ते आपण सगळं सांगतो तिकडे. म्हणून यांच्या रचना गंगेप्रमाणे शुद्ध होत्या. म्हणून शत्रूसुद्धा यांच्या रचनेचं वाहवा करायचं. शुद्ध ज्याचे मन त्याला काही पुरत. म्हणून रुक्मिणीचं चरित्र यांचं अतिशय लोकप्रिय झालेलं होतं, आणि साहित्यामध्ये भक्ती वाढवणं, ईश्वराची महती वाढवणं हे विद्वानांनी मान्य केलं की व्रजभाषेमध्ये अलंकार जी शक्ती आहे ती पृथ्वीराजाच्याच वाङ्मयामध्ये आहे. अशा वेळेला यांनी काही शृंगार रचना केल्या. रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या हरणाची कथा हे लोकांना सांगायचे, आणि त्याच्यात बंधनात राहू नका, मुक्त व्हा हे समजवायचे. स्वातंत्र्य म्हणजे लोकांना दोन्ही गोष्टी सांगायच्या. त्यामुळे भक्तिग्रंथामध्ये भावप्रकाश, कलापक्ष आणि चमत्कारिक गोष्टी यांनी विशेष लोकांपुढे ठेवल्या. त्यामुळे यांची आकर्षित भाषाशैली असल्यामुळे, सरस वर्णन असल्यामुळे सगळे लोक यांना अनुकूल व्हायचे. शिशुपालाची कथासुद्धा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या शब्दाने सांगायचे. शिशुपाल म्हणजे भोगी जीव, कृष्ण म्हणजे त्यागी जीव असं समजून जा. भोगी जीवाचा शेवटी कंटाळा येतो. शिशुपालाला रुक्मिणी मिळाली नाही, तसं तुम्हाला लक्ष्मी तुमच्याजवळ राहणार नाही, आली की बुद्धी बिघडवेल, तुम्ही व्यसनाधीन व्हाल असं समजून. राजा कंसाचे मेवणे वसुदेव यांचे पुत्र बलवान झाले. त्यांनी हत्तीला सुद्धा मारलं आहे. हत्ती म्हणजे काम. भगवंताच्या चरित्राने तुम्ही कामाला सुद्धा जिंकू शकाल, आणि जो कामाला जिंकतो त्याला आपलं राज्य मिळवणं काही विशेष नाही. म्हणजे ते पण लगेच, म्हणजे हे झालं की ते झालं की ते.
पृथ्वीराजांचं भगवत चरित्र फार सुंदर होतं. म्हणून ते प्रत्येक गावाला गेले की तिथे मंदिरामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्ती याच्यानं समाज घडवण्याचा प्रयत्न करीत असत. जसं आपल्याकडे SP साहेब होते, संरक्षण खात्याचं काम करून सुद्धा अध्यात्म लोकांना समजवण्याचं काम केलं. गावोगावी कीर्तन केलं. राजकीय लोक त्यांना टाळकरी म्हणायचे, पण ते तिकडे लक्ष नाही द्यायचे की काम काय आहे. तर समाज घडला पाहिजे. लोक संताप्रमाणे त्यांना टाळ वाजून घ्यायलाही जायचे आणि पोचवायलाही जायचे. उपाध्ये साहेब हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जे ध्येय आहे माणसाला कामही करता येतं आणि हित उपदेशही करता येतं. म्हणून त्यावेळेस सत्यप्रतिज्ञा हाच भगवंताचा भक्त आहे असं समजून सांगायचं. जो सत्यप्रतिज्ञा असतो आणि सत्याची प्रतिज्ञा पूर्ण करतो तोच भगवंताचा भक्त आहे, इतर भक्त नाही असं स्वच्छ सांगायचं. यदा कदाचित तुम्हाला माझ्या आचरणामध्ये काही थोडं असत्य आलं, माझ्या अवधानाने झालं, तर मला त्याची जाणीव करून द्या असंही सांगायचं. बरोबर आहे. अवधानाने एखाद्या वेळा माणसाकडून असत्य होऊन जातं. पृथ्वीराजांच्या अशा वागण्यामुळं यांना शेवट 6 महिने मथुरेत राहायचं होतं. कारण आपला शेवटचा कालावधी हा मथुरेत जावा म्हणजे 6 महिने आधी मृत्यू कळालेला होता. यांनी आता सत्यप्रतिज्ञे म्हणून राजाला सांगितलं की महाराज माझे 6 महिने राहिले आहे, तर मला आता रिटायर करून द्या आणि मला मथुरेमध्ये राहू द्या. राजा म्हणे तू रिटायर होण्याच्या आधी माझे महत्त्वाचे कामं करून दे, म्हणजे मरायच्या आधी. म्हणजे हे यांचं बात होते. राजा खात्रीशीर माणूस आहे म्हणून आपले काही कामं कर. पुन्हा नगरकडे पाठवून दिलं. आला संघर्ष. यांना अध्यात्माचं ज्ञान असल्यामुळे यांनी ठरवलं ही आपली इच्छा नाही, ही भगवंताची इच्छा आहे. बा त्यातल्या त्यात ज्ञान असलं की असा फरक पडतो. भगवंताची इच्छा आहे, तिथून भगवंताला काय करायचं असेल ते भगवंत करतील. म्हणून बादशाने असं केल्यावर बादशाच्या म्हणण्याप्रमाणे 2 महिने नगरकडे काम केलं. भगवान बादशाच्या स्वप्नात गेलं, त्याला जर उद्या मथुरात पाठवलं नाही तर याद ठेव. कारण जर राजाने तिकडे पाठवलं नसतं तर हा दृष्टांत घडला. हाँ, जो होता है वो अच्छे के लिए होता है. राजाने सांगितलं अरे बाबा जरा सोडा रे बाबा, त्याचा देव माझ्या स्वप्नात आला. तसा घाबरट होता राजा. आणि देवाचं म्हणजे काय साधं रूप दाखवलं नसेल. 3 रूप देवाजवळ आहेत, अकराळ, विक्राळ, महाविक्राळ. म्हणून बादशाह हा त्या काळामध्ये त्या मानाने सुयशाचं गान करणारा होता. बादशाचं वर्णन सुद्धा केलं आहे. चांगल्या यशाचं गान करणारा होता, चांगल्या यशाला किंमत देणारा होता, अपमान करणारा नव्हता. म्हणून राजाने ताबडतोब त्यांना बोलवलं आणि राजा समोर आला आणि वृंदावनात जाण्याची परवानगी दिली. पण तू जेव्हा जाशील तेव्हा मी हजर राहील. हे म्हणे भगवंताची इच्छा असेल तर मला काय करायचं, कोणी काय हजर राहील. मी मथुरेत जाणार आहे, त्या अर्थी माझं घराचा त्याग करणार आहे, तुमचाही मी त्याग करणार आहे. कारण त्यागाशिवाय अंतकाल चांगला होत. कोणाला सांगतो मी? हां, त्यागाशिवाय अंतकाल चांगला होत नाही. तो
जर नाही त्याग जमला तर प्रेम स्वीकारायचं आहे. म्हणजे कोणाच्या विषयी? दुसरा पर्याय. म्हणून हे मथुरापुरीमध्ये आले, यमुना नदीमध्ये स्नान केलं, दान आणि दक्षिणा प्रदान केल्या, आसनावर बसले आणि भगवंताचं ध्यान करायला लागले. आणि तेवढ्यात हा अकबर आलाच की काय करतो हा, तर ध्यानस्थ बसले. कडकड कडकड कड आवाज झाला. अकबराचं लक्ष भयानक दुसरीकडे गेलं आणि यांनी देह सोडला. चमकली वीज, कडाड दिस. ज्याप्रमाणे मुक्ताईची वीज चमकली आणि गुप्त झाली, त्याप्रमाणे हे पृथ्वीराज चव्हाण प्राणशक्ती सोडून कलेवर, राजानं सांगितलं इथेच उत्सव होईल याच्याकरता तो आला होता. आणि राजाच्या खर्चातून संपूर्ण मथुरा मंडल भोजन 10 दिवस सगळे साधू संत अन्न खायला तयार नव्हते. कोणाचं अन्न होतं ते का आपल्यासारखे होते दत्ता. राजाने शेवटी त्याच्या वंशाच्या लोकांना बोलवलं, त्यांच्या ताब्यात धन दिलं, राजा दिल्लीला निघून गेला. तो शून्य होता. इसका दिल दुखाना पाप है. कोणाचंही मन दुखवायचं नाही. आपल्याला करायचं आहे ना, राजा गुप्ततेनं सगळ्या गोष्टी करू शकतो. ज्याप्रमाणे ईश्वर गुप्त राहतो त्याप्रमाणे राजा सुद्धा गुप्त राहतो. अशा प्रकारे हे पृथ्वीराज राजाला कायमची चटक लावून निघून गेले. पुढे यांच्याच कारकिर्दीत सावजी नावाचे एक संत झाले. सावजी हे आदिवासी लोकांचे राजा होते. त्याही लोकांमध्ये संत होऊन गेले. हे स्वतः भिल्ल नव्हते, हे राठोड क्षत्रिय होते. पण त्यावेळेला यांनी असं ठरवलं की आपण या समाजामध्ये जाऊन कणखर आणि प्रखर सेना तयार करावी. आपण अधिष्ठान भगवंताचं करावं, पण यांना सगळ्यांना स्वातंत्र्यासाठी वीर तयार करावे. कोणत्या कोणत्या लोकांनी कुठे कुठे कामं केलेली आहे बघा. आता ही या पर्वतांमध्ये आपले लोक पुष्कळ जातात आणि त्या लोकांना परधर्मामध्ये जाऊ नये याचं ज्ञान देऊन वाचवत असतात. औषधं, अन्न, हे ते सगळं असं देत राहतात. कारण मोहामुळे मनुष्य कुठेही प्रवेश करून घेतो. अज्ञान लोकांना लोक फसवतात, वंचित करतात. आमच्याकडे कसं आहे बा, आमच्याकडे कसं आहे बा, आणि मोहामुळे मनुष्य वश होतात. म्हणून त्यावेळेला सावजी हे मारवाड देशामध्ये राठोड राज्याची यांनी स्थापना केली आणि यांचे तिसरे पुत्र अज होते. म्हणून यांच्या नावाने ओखा मंडळ म्हणजे शंकोद्वार म्हणजे राजस्थान आणि प्रभासपट्टण हा सगळा भाग त्याने ताब्यात घेतला. इथे सगळे आदिवासी राहत होते आणि इथे राठोड राज्य स्थापन केलं. या प्रदेशाचे अधिकारी आणि संत बनले. सावजी वंशामध्ये उत्पन्न झाल्यावर जिथून आता तुम्ही जर गेलात तर द्वारका 8 किलोमीटर आहे. इथे सावजींचं निवासस्थान होतं आणि त्यावेळेला सावजीच्या 8 किलोमीटरवरून रोज द्वारकेच्या मंदिराच्या दर्शनाला जायचे. लांब का राहिले तर लांब राहून द्वारकेचं रक्षण करायचं होतं. आणि हा सगळा जो वनवासी समाज होता हा प्रखर बनवलेला होता.
कारण या क्षेत्रावर यांची दृष्टी पडेल आणि हे नष्ट करतील हे त्यांना पूर्वज्ञात होतं. आपल्या शर्मा गायत्री युग निर्माण हे स्वातंत्र्यात असंच काम करत होते. स्वातंत्र्य झाल्यावर मथुरेमध्ये स्थिर होऊन गेले. रंगावधूत हेच काम करायचे. परमार्थ आणि देश. आपण काय करतो, नुसता परमार्थ करतो, देशाकरता काही युद्ध लक्षात ठेवत नाही. आता पहा तुम्ही, देशाने सांगितलं आहे की बा हे ध्वनी प्रदर्शन कमी करा, तर आपण कीर्तनकार प्रवचनकारांनी सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे आणि आवाज कमी वापरले पाहिजे. काय त्या पकवाजाला इकडे माईक आणि तिकडे डब 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 काय. आणि कावळे गुरुजी लगेच छापून देतात सप्ताह गायनाचार्य मृदुंगाचार्य ते जास्तीत होतो येतं. आपण मदत करे. आज जर ध्वनी प्रदूषणामुळे नुकसान होत आहे तर आपण याचा वापर कमी केला हे कोण सांगेल तुम्हाला. कारण जे बसले ना पीठावर त्यांनाच समजत नाही आहे. वाजवा खालच्या आळीला ऐकू गेलं पाहिजे. नसराबाद परीक्षेच्या काळामध्ये आवाज कमी ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांचं कोणी करो या न करो, पण व्यक्तिगत आपण जर बुद्धियुक्त असाल. मी तुम्हाला सांगितलं वरणगावची गोष्ट, म्हणून मी त्या दिवसापासून मुक्कामी राहणं सोडून दिलं. तो बिचारा वरणगाव फॅक्टरीतून आलेला रात्री 2 वाजता त्या पोराने रेडिओ लावला. ते आम्ही उठून बसलेलो होतो. म्हणे भाऊ रेडिओचा आवाज कमी कर, ते रात्री जेवढे त्याची रोजची नाईट राहते म्हणे. मग काय त्याच्याकरता आपण रेडिओ लावायचा नाही, त्याच्याकरता म्हणे तो ज्याने रेडिओ घेतला त्याच्याबद्दल असं बोलत होता तो. मी म्हटलं आता कुठेच थांबायचं नाही, आपण चलो हातपासून मुक्कामी जायचं नाही, कारण आपली बुद्धी खराब होईल ना. काय त्यांना ब्रह्मज्ञान सांगणं. नशिराबादला कीर्तनाला जायचो आम्ही, कीर्तन करायचो ते घरात लोक टी व्ही पाहिजे. प्रकार हो नाही, पण लोकांकरता कीर्तन आहे, आम्हाला तर माहिती आहे सगळं. असं आहे ते. बंद करून दिलं कीर्तनाला जा. बरं दत्त जयंतीचा इथला उत्सव करून मग मी तिथे जायचो. असं आहे ते. देव करायचा आहे तो देव ज्याला समजेल त्याचाच केला पाहिजे. म्हणून यांनी सावजींनी देवाच्या दर्शनाचा नेम घ्यावा आणि रोज देवाला प्रार्थना करावी की संकट येऊ देऊ नका. आणि सगळे आदिवाशांना आजामेळ्याचं उदाहरण सांगायचे. तर तुमचा वंशज लगेच त्याला त्यांच्या वंशजात टाकून दिला. त्यांनी तुमचा आजामेळ तुमचा वंशज होता. याने असं मुलाचं नाव ठेवल्यामुळे त्याचा उद्धार झाला. तुम्ही मुलांची नावं चांगले ठेवा. म्हणून देवाच्या नावावर द्वारकाधीशाच्या संबंधाने नावं ठेवली गेली सगळ्या प्रभास पट्टणमध्ये सगळे. म्हणजे त्यांना नाव ठेवून जागृती करून दिली की आम्ही कोणत्या धर्माचे. जनजागृती चारी बाजूने करावी लागते, एकच बाजूने केली. आता लोक जनजागृती काय करतात, पैशाच्या दृष्टीने करताय. मदत घ्या मदत घ्या. मदत माणूस घेतो आणि व्यसनं त्याला मदत करतात. मदत मिळाली की व्यसनं मदत करतात. म्हणजे तो पैसा कुठे जातो, व्यसनात. त्यामुळे प्रगती नाही होत. त्यामुळे व्यसनानं अधोगती होते. प्रगती कधीच कोणाची झालेली नाही आणि होणारी नाही. प्रगती कोणाची झाली नाही आणि ती होणारी नाही. म्हणून त्यावेळेस आता द्वारकेवर संकट केव्हा न केव्हा येऊ नये याकरता त्यांनी रोज दर्शनाला यावं आणि पायी यावं. संपत्ती होती, घोडे वगैरे सगळं होतं, पायी यावं.
आणि पायी येताना खेड्यागावातल्या लोकांना ज्ञान सांगत सांगत जायचं. कोणाला समजलं नाही पाहिजे दर्शनाला चालले, आणि परत ज्ञान सांगत सांगत रोज 4 8 किलोमीटरचा व्रत. सकाळची कामं आटोपली की दुपारी निघायचं, 4पर्यंत द्वारकेला पोहोचायचं. परत इकडनं लोक घेऊन जायचे, त्यांना ज्ञान सांगायचं. चुकून परत आले की लोक ज्याच्या घरी. अशी सेना तयार केली. आणि जेव्हा द्वारकेवर अरिष्ट आलं तेव्हा सगळ्यांना बाहेर काढलं आणि ते अरिष्ट परत केलं. आणि एवढं करून भगवंताची भजनं लिहायची. अशा प्रकारे जीवित राहीपर्यंत, म्हणजे माझा प्राण आहे तोपर्यंत मी हे माझं शरीर द्वारकेवर निछडून टाकलेलं आहे. आता उरलो उपकारापुरता. सावजी बौद्धिक लोकांना देऊन कृषीचं ज्ञान देत होते. कसे काय उत्पन्न काढायचं, काय करायचं. फावलेल्या वेळामध्ये प्रत्येकाच्या पेरणीला जायचं, याला जायचं, त्याला जायचं. मग त्याच्यातून आपलं उदरनिर्वाहाचं काढायचं, राजाचं टॅक्स द्यायचं आणि उरलेलं सामाजिक उभं करायचं. सामाजिक धन उभं करण्यामध्ये ते श्रेष्ठ ठरले. कारण प्रत्येकाला मिळालेल्या धनाचा सदुपयोग शिकवला पाहिजे. जसे पूर्वी लोक आले सगळंच खर्च करत नका जाऊ, काही पोस्टात, जेव्हा पोस्ट निघाले पोस्टात टाका, अमुक टाका, आजाराला संकटाला कामात पडता. नाही तर लोक काही टाकत नव्हते. देव देईल देव देईल देव देईल. आता तर बँकेतले पोस्टातले आपोआप गायब होता. हे असं आहे ते. सोसायट्या निघाल्या चिप्पट. हे असं झालं ते. कारण पळवाटा खूप कळाल्या. म्हणून पळवाटा असू नये. त्यावेळा जेव्हा त्यांच्या जीवावर अहित आलं, म्हणजे बाकीच्या शत्रूंनी पाहिलं की झालं हा. म्हणून त्यावेळा त्यांनी द्वारकाधीशाला हाक मारली. पहिल्यांदा हाक मारलाय देवाला की देवा माझ्या जीवाची नाही चिंता आहे, मला माझ्या या सगळ्या समाजाची चिंता आहे, यांचा नाश निवड. तेव्हा स्वतः द्वारकाधीश आले आणि युद्ध करून निघून गेले. भगवंत गेल्यानंतरची कथा आहे. सावजींचा हा पराक्रम पाहून सगळे जेवढे काही राजे होते ते घाबरले की एवढ्या अज्ञानी सेनेनं चांगल्या सेनेला पराजित करून पळून लावणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. ग्रामीण सेना होती ना. ज्याप्रमाणे शुक्राचार्यांनी दैत्य मारले गेल्यानंतर हिमालयातून आल्यावर संजीवनी मंत्राच्या प्रमाणे सगळे दैत्य जिवंत गेले, तसे या श्रावजींनी भगवंताचे भजन करून मृत आदिवासी गायले भजन. आता जो युद्धाला मदतीला आला तो हे काम करणार नाही का. आणि म्हणून द्वारकेचं त्या काळात रक्षण झालं. म्हणून यांना सगळ्यांनी द्वारकेचे रक्षक. मग ती सेना त्यांनी तिथून काढली आणि मग इकडे उत्तरेकडे धनाधन धनाधन संहार करत राहिले. आणि एक दिवशी प्रियदासजी नावाचे संत सावजींना भेटले. त्यांनी त्यांना अनुग्रह केला आणि सांगितलं आता तू गजेंद्राप्रमाणे आणि द्रौपदीप्रमाणे देवाला हाक मारत बैस, म्हणजे कालावधी संपला. मग पुन्हा प्रभास पट्टणला आले. समुद्र आणि सरस्वती नदीवर स्नान केलं आणि गजेंद्र आणि द्रौपदीने ज्याप्रमाणे भगवंताला हाक मारलं
ते हाक मारत असताना ते सगळे आदिवासी लोक, आदिवासी सैन्य त्यांच्याबरोबर प्रभास पट्टणला होतं. ज्याप्रमाणे भगवंताचा निजधाम झाला त्याचप्रमाणे या सावजींचा निजधाम असंख्य लोकांसमोर झाला. देशभक्ती केली, भगवंताची भक्ती केली आणि समाज एकत्र केला. म्हणून आपण काय नुसती भक्ती करतो, पण धर्मभक्ती, धर्म टिकवण्याकरता राष्ट्राला मदत करावी. तर आपल्याकडे मदत कशाने होते राष्ट्राला? मताने. जिकडे जास्त मतं पडतील तो येणार. पुढे या राजस्थानमध्ये आणखी एक संत झाले, श्रीमती रत्नावतीजी, म्हणजे श्री. ह्या अजमेरचा राजा मानसिंग, त्यांचा छोटा भाऊ मधोजीत सिंग यांची राणी रत्नावली, हिच्याजवळ अनेक दास्या होत्या. पण एक दासी ही नवल किशोर आणि नंद किशोर यांची भक्त होती, म्हणजे भगवंताची. ही वृंदावनामध्ये जन्माला आलेली होती आणि हिला या रत्नावलीला या राजानं राणीच्या सहवासात मागून घेतलेलं होतं. ही राणीची सेवा हिने असं ठरवलं की आपल्याला वृंदावनात जन्म मिळून सुद्धा वृंदावनात भगवंताची सेवा करता येत नाही, दुःख होतं. राणीलाच देव मानायचा आपण आता इलाज नाही आपल्या हातामध्ये, राणीलाच देव मानायचं. इतकी जीवापाड करायचं काम राणीचं की ज्याप्रमाणे देवाचं काम करायचं त्याप्रमाणे आतल्या आत या नंद किशोराची प्रेम भावना ठेवायची. आणि जेव्हा जेव्हा राणीला स्नान घालायला गेली की घळघळ रडायची, हळू लावायची की देवाला हे नाही झालं पाहिजे, देवश्रीचा, पण हिने मानायचा कृष्णाचा. राजाची राणी, पण तिचं भाग्य काय, जिला भोगामध्ये पडून राहणं असं वाटतंय तिला देव मानायची तयारी यायची रत्नावलीची. एक दिवशी तिचं असं सगळं प्रेमळ हृदय पाहून राणीला बुद्धी झाली. म्हणजे तू माझ्याजवळ येते तेव्हा इतकी काही प्रेमळ करते. म्हणे बाई, आज मी तुम्हाला खरं सांगूनच टाक. म्हणे काय? मी तुमच्याकडे बळजबरीचा रामराम म्हणून राहते. म्हणजे तुला राहायचं नाही. म्हणे मला वृंदावनामध्ये नंदकिशोर, तिचं देवाचं नाव आहे नंदकिशोर, नंदकिशोराची सेवा आयुष्यभर करायची होती. बा म्हणे तुम्ही मला लग्नाचं किती वेळा विचारलं, मी सांगितलं माझं ठरलंय, माझं ठरलंय, माझं ठरलंय. म्हणाले हो, मग तू कधी करणार आहे? नंदकिशोर नाही म्हणतो अजून. हिला वाटलं नंदकिशोर नावाचा माणूस आहे, तो ज्या दिवशी लग्न लावायला तयार होईल त्या दिवशी मी लावेल. त्या राणीचं हृदय हिने ओढून घेतलं आणि राणीनं तिला पाहिलं. दुसऱ्या दिवसापासून अशी गोष्ट सांगितलं. राणीलाही तिला पाहिलं की रडायला यायला लागलं आणि हिलाही पाहिलं की रडायला लागतं. पण नंदकिशोराचा चमत्कार, राणीचं जे कठोर हृदय होतं ते रडून रडून दयाळू झालं. ती स्नान घालायची, कपडे लिहून द्यायची देवाप्रमाणे, कुंकू लावून द्यायची, वेणी घालून द्यायची, जेवण ठेवायची. राणीसाहेब जेवा, राजेसाहेब जेवा. इतकं दयाशील कर्म पाहता पाहता एक दिवशी तिने विचारलं राणीने की बघ म्हणे, आता तुला पाहिलं की मला रडवते. म्हणे तुमच्या हृदयात सुद्धा माझा नंदकिशोर येऊन बसला म्हणे, असं सांगितलं. आणि राणीने हिला गुरु मानलं आणि आपल्या महलामध्ये हिने स्वतः स्नान करायचं, एका पलंगावर बसायचं, राणीने जाऊन तिला नमस्कार करायचं आणि जेवण द्यायचं. रत्नाला गुरु मानून राणीने सांभाळायला सुरुवात केली. मग राणी म्हणे तुला काय? म्हणे बाई,
आम्ही इतके सगळे राठोड पारतंत्र्यात आहे. कशात आहे? पारतंत्र्यात. सगळ्यांनीच लग्न केलं आणि जन्मभर पारतंत्र्यात राहण्यात काय अर्थ आहे? तर आमचं जे राज्य आहे राजस्थान हे स्वतंत्र व्हावं याच्याकरता नंदकिशोराशी मी संबंध जोडला आहे. राणीनं राजाला सांगितलं आणि राज्य स्वतंत्र. असे देशभक्त भगवंताचे भक्त त्या राणीला पण तिने सांगितलं, रत्नावली तुमचं राज्य स्वतंत्र करून दे, पण तू माझी गुरु म्हणूनच माझ्या घरी राहिली पाहिजे. मी तुला सोडणार नाही, कारण तुझ्यामुळे माझं हृदय वघळलं आहे. ह्या संसाराचे सुख मी भोगून भोगून त्रस्त झाली आहे. माझा स्त्री जन्म आहे. या जन्मामध्ये स्वातंत्र्य नाही राजाच्या राणीला. तू जशी मुक्त राहू शकते, भजन करू शकते, तसं मी करू नाही शकत. म्हणून माझ्या रूममध्ये तू माझी गुरु आणि मी तुझी शिष्य. राजाने विचारलं, नाही म्हणे, ही रत्नावली रत्न आहे, हिच्यामुळे मला तुमची पती म्हणून सेवा करायची बुद्धी झाली आहे. मला सुद्धा ईश्वर भाव तुमच्यात दिसायला सुरुवात झालेली आहे. हरिओम. ईश्वर भाव दिसायला सुरुवात झालेली आहे. नाही तर आतापर्यंत तुमच्यामध्ये माझा ईश्वर भाव नव्हता. तुम्ही मी आपण त्या नात्याने राहू, पण ईश्वराप्रमाणे, देवाप्रमाणे. राजाही त्या दिवसापासून राणीशी समरस झाला, पण प्रेमळ भाव जो राजाचा उग्र काम होता तो नष्ट झाला. काल परवा मी उदाहरण दिलं की संभाषणामध्ये अशा गोष्टी असाव्या की ज्याच्याप्रमाणे मानव उभयतांच्या शरीरामधला काम दूर व्हावा, लोभ दूर व्हावा, क्रोध दूर व्हावा, म्हणजे आपण काय म्हणतो ना, दुराग्रह दूर व्हावा. नाही तर बरेच लोक एकत्र राहतात पती पत्नी, पण एकमेकाचे दुराग्रह जात नाही. जर आपण त्या भावनेनं राहिलो तर दुराग्रह चालले जातात. ज्याप्रमाणे मला अधिकार आहे त्याप्रमाणे तुलाही काही अधिकार आहे, पण प्रत्येक गोष्ट विचारून करत जा. म्हणजे योग्य असेल तर मी होत म्हणेल, अयोग्य असेल तर नाही म्हणेल. जर प्रेम भाव राहिला तर, आणि काम भाव जर राहिला तर मग क्रोध येतो माणसाला, माझं ऐकलं नाही, माझं ऐकलं नाही. ज्याप्रमाणे आपल्याला जीवनात काही व्यक्तिगत अधिकार आहे त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीला सुद्धा व्यक्तिगत अधिकार आहेतच. आपण काय करतो, त्या व्यक्तिगत अधिकाराचा अन्याय करतो, ते त्याला ओपू देत नाही. म्हणून घरात अशांती राहते. सगळे शारीरिक कल्पना नाही आहे, काही मानसिक कल्पना आहे. काय मानसिक कल्पना आहे. कवा इकडे जायचं, तिकडे जायचं, ते पाहायचं, याच्या मानसिक कल्पना आहे. कालांतराने शारीरिक कल्पना शरीरातून वय कमी झालं की कमी होऊन जातं त्या. पण लोभ आणि क्रोध हे मात्र शेवटपर्यंत जात नाही. म्हणून उभयतांमध्ये क्रोध येऊ नये याकरता राणीनं राजाशी तसं वागायला सुरुवात केलं. आणि राणी असं वागितल्यावर रत्नाने सांगितलं की तथास्तु. काय सांगितलं तिने? तथास्तु. म्हणजे काय, आता हे तुमचं काम पूर्ण झालं. गुरुने शिष्याच्या घरी जास्त दिवस राहू नये, मला सुद्धा माझ्या गुरुच्या घरी जायची वेळ आली म्हणे. आता बा रत्नावली किती हुशार होती, राणीला तयार करून दिलं. तुला कळालं आता मला जाऊ दे, जर मी इथे राहिली तर मला माझ्या गुरुची शोधन. मग राणीनं सांगितलं, मला एकदा तुझ्या नंदकिशोराकडे घेऊन जा. म्हणजे राणीचं हृदय इतकं पवित्र झालं की तिला देवदर्शनाची इच्छा. राजाला विचारलं, राजा म्हणे आपण तिघं जाऊ, तुझे गुरु आणि आपण दोघे. हृदय पवित्र झालं. म्हणजे राणीचं तर झालंच, गुरु होती म्हणून,
पण राजाचं झालं, कारण राणी राजाशी प्रामाणिक वागली. तुम्हाला प्रत्येकाचं हृदय परिवर्तन करायचं असेल तर प्रामाणिक वागावं लागतं. आणि प्रामाणिक वागण्याकरता संबंध आणि संपर्क हे सत्याने करायचे. माणसाचा विश्वास केव्हा बसतो? खाणं पिणं राहणं बोलणं असं व्यवस्थित झालं, याच्यामध्ये कुठे जर माणसाला असं छलकपट नाही वाटलं तर माणसाचे संबंध हे कायम टिकतात. आणि आपण खाणं पिणं राहणं या ठिकाणी जर कपट केलं तर या संबंधामध्ये तडे जातात. म्हणून राजा आणि राणी दोन्ही तयार झाले, हे वृंदावनात आले आणि हिने विचारलं राणीने की तुझे गुरु कुठे राहतात? म्हणे काय? म्हणे इथं मूर्ती आहे. म्हणे आज माझी हीच मूर्ती आहे, ही माझ्याशी बोलते, मला वेळोवेळी सांगते. मला सांगितलं होतं की तू राजाला आणि राणीला सुखावून करून मग वृंदावनात येशील, तुझा तो मोठा धर्म होईल. आणि त्याप्रमाणे माझा मोठा धर्म घडला. मग या रत्नावलीला वृंदावनात राहताना, मथुरेत राहताना राणीने राजाने सगळा मठ बांधून वैभव करून दिलं. हे बा आता कशी गोष्ट घडली. आणि सगळा खर्च ही रत्नावली वृंदावनात मथुरेत राहायची आणि सगळा खर्च तिकडून यायचा आणि राजाचं सेवेनं रत्नावली भगवंताचं संकीर्तन करत करत एक दिवशी नंदकिशोरामध्ये मिळाली. अशा प्रकारे राजाच्या महलामध्ये संत सेवा घडायला लागली. हिचा देह गेला. राजाने पाहिलं की या स्त्रीनं, आपल्या गुरुनं आपल्याला एवढं प्रेम दिलं, म्हणून हे संत सेवेनं आपण आता करत राहायचं. म्हणून राजा आणि राणी यांना संत सेवेची, यांच्या राज्यामध्ये संत येऊ लागले. मंत्री इत्यादिकांना सांगितलं की कोणत्याही संताला आपल्या इथे आणल्यानंतर आदर सत्कार आणि भोजन झालं पाहिजे. म्हणून द्वारकेला जाताना संत तिकडून जाऊ लागले, त्यांचा आदर होऊ लागला. त्यावेळेस त्यांना मोठा आनंद झाला. एक महान संत आले आणि त्या महान संतांनी सांगितलं की बाबा तुझ्या घरी आम्ही जेवू शकत नाही. म्हणे का? हो, जेवायची गोष्ट आली 12 वाजले ना, हां तू जेवू शकत नाही. म्हणे का? तर तुझ्या गळ्यात कंठी नाही आहे, तुझ्या गळ्यात गंध नाही आहे, कपाळाला गंध नाही आहे. तर ज्यांना कपाळात कंठी नाही म्हणजे माळ नाही, ज्यांच्या कपाळी गंध नाही, त्यांचं आम्ही जेवत नाही. मग राजाने संतांकडून गुरुनं प्रेम दिलं, पण बाह्य अंग नव्हते. म्हणून या बाह्य अंगाची सुद्धा गरज असते. तर लोक तुकारामाचं कोणतं चरित्र ऐकत नाही. बरे गळा माळा असोया असं एक अभंग आहे त्यांचा, तोच उचलून घेता लोक. अरे पण त्यांनी केव्हा सांगितलं म्हातारपणी असली काय आणि नसली काय. हे जे चिन्ह आहे रविवारी टांगून ठेवायची माळ, असं नाही झालं ते. टाळकऱ्यांना कांदा चालतो, पोहारी खाऊ नये, असं आहे ते. ही जी सगळी संकल्पना आहे ही लक्षात आली पाहिजे. का नवरात्रात काही वेडवाकडं वागायचं नाही, खायचं नाही? तर आपण देवाच्या संदर्भात संपर्कात आहोत. संपर्कामध्ये आणि संबंधामध्ये असल्यामुळे ते नियम पाळावे लागतात. म्हणून त्यावेळेस अशा प्रकारे दोन्ही राजा आणि राणी यांचा संयोग झाला आणि यांना एक सुपुत्र झाला. त्याचं नाव आहे प्रेमसिंग. त्या प्रेमसिंगाची कथा उद्याच्या सत्रात पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम